नमस्कार. मी बादशाह जठार आपल्यासमोर ग्रामीण कथा सादर करत आहे. साट्या लोट. परड्यातल्या म्हांगरामोरं पेंडीचा भारा टाकून दत्तानं गोठ्यातल्या म्हसरांची घाण काढली. शेणानं भरभरलेला हात धुरून गल्लीत आला. शेजारची सकनी दारात भांडी घासत बसली होती. तिचं सर्वांग निहाळत तो तिथेच उभा राहिला. तिच्याशी बोलण्याच्या प्रयत्नात असतानाच तीच त्याला म्हणाली, आज लवकर आवरल्यासा? होय, आज साहेबांची भेट आहे. लवकर हजर राहिलेलं बरं म्हणून आवरून घेतलं. तुम्ही पण भांडीकुंडी लवकर आवरालाय? होय, चटणी संपली या. बाजारला जाऊन मिरच्याने काहीतरी माळवं आणायच्या विचारत आहे. बरं बरं असं म्हणत तो घरात शिरला. आंघोळ आटोपून जेवण आवरलं आणि मोटरसायकलनं कामावर निघाला. गावाच्या फाट्यावर सकनी गाडीची वाट बघत उभी होती. तिच्याजवळ थांबून हळू आवाजात तिला म्हणाला, बसा, बाजारात सोडतो. नको, इष्टी नाहीतर वडापणे येतो. अहो बसा हो, मी काय परका आहे वय? शेजारच्या गाडीवर बसायला कसलं आलंय? असं म्हणून तिला बळजबरीनं मागं बसवलं आणि जाणून भुजून चालत्या गाडीचा वेग वाढवला. वेगाच्या भीतीपोटी ती दत्ताला चिकटून बसली. तिच्या शरीराचा स्पर्श त्याच्या भावना उफाळून देत होता. कित्येक दिवसांनी टप्प्यात आलेल्या पाखराला आता सोडायचं नाहीच या विचारानं त्यानं गाडी मधल्या रस्त्यात घुसवली. अनोळख्या वाटेची चावल लागताच ती कावरीबावरी होऊन म्हणाली, इकडं कुठं चालल्याचा? जवळच्या गावात एकाच्या मिरच्या द्यायच्या आहेत. स्वस्तात पडल्या तर दोघे बी घेऊया आणि तसाच बाजार गाठूया. असं बोलून त्यानं तिची बोलती बंद केली आणि गाडी थेट सुखसागर लॉजच्या मागच्या बाजूला थांबवली. गाडीवरून उतरल्याबरोबर तिच्यासह लॉजमध्ये शिरला. मिरचीच्या आशेनं तीही त्याच्या पाठोपाठ जात होती. पुढं काय वाढून ठेवलंय त्याची पुढसरची कल्पनाही तिला नव्हती. तिला जिन्यावरच थांबवून तासाभरासाठी खोली भाड्याने घेऊन तिच्याजवळ गेला. तिला पुढं घालून तिच्या पाठोपाठ खोलीत शिरला आणि कडी लावून मोकळा झाला. दत्ताच्या जाळात आपण पुरतं बसल्याचं तिला जाणवलं. या अनोळखी भागात आपल्या इशाऱ्यावर नाचल्याशिवाय त्यानं कोणताही तिच्यासमोर पर्याय ठेवला नव्हता. नवरा मेल्यापासून गावातील बरेच लोक तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करत वकवकलेल्या नजरेनं पाहत होते. दत्ताने बऱ्याच वेळा तिला डिवचून बघितलं होतं, पण तिनं कुणाला धाकाच दूर लागू दिला नव्हता. आज अचानक ओढवलेल्या प्रसंगाने ती भितारली होती. डोक्यात अनेक विचारांचा गलबला सुरू झाला होता. त्यामुळे काय करावे हे तिला समजत नव्हते. इतक्यात उघड्या भंग दत्ताने तिला पाठीमागच्या बाजूने मिठीत घेतलं. मिठी झटकून ती त्याच्या 4 हात लांब राहण्याचा प्रयत्न करत होती. वाघ आणि सावजाची झटपट व्हावी तशी दोघांची झटपट चालू होती. शेवटी त्याच्या इच्छाबळापुढे ती हातबल ठरली आणि आपला डाव साधून कित्येक दिवसाच्या वासनेला शमवून तो मोकळा झाला. डोळ्यातील आसवांना पदराने पुसत ती बेडवरच बसली होती. आपलं सारं आवरून तो मागील भाडे भागून आला. तिच्या गोऱ्या गवट्या पाठीवर हात फिरून म्हणाला, झालं गेलं गंगेला मिळालं असं समज. परत मी तुझ्या वाटेला येणार नाही, तेव्हा आवडतं घे, लवकर बाहेर पडूया. मी तुमचं काय वाकडं केलंय म्हणून तुम्ही असं वागल्यासा? असं काही नाही. बाहेर चल, सारं गाडीवरून जाताना बोलू. आता इथं तुझ्या माझ्यासारखी लई लपडी येतात. कुणीतरी ओळखीच्यानं बघितलं म्हणजे सगळीकडे बोंबाबोंब व्हायला नको. असं म्हटल्यावर तिनं आवरावर केली आणि त्याच्या पाठोपाठ बाहेर पडली. गाडीचा प्रवास पुन्हा बाजारच्या दिशेने सुरू झाला. सकनी शांतपणे मागे बसली होती. ती काहीच बोलत नाही म्हटल्यावर तो बळेच म्हणाला, जे झालंय त्याबद्दल मनात कसलीच भीती बाळगू नको. हे तुझ्याने माझ्यातच राहील. मी कुणालाही कळू देणार नाही. फक्त खोली घेताना रजिस्टरमध्ये तुझं आणि माझं नाव लिहिलं तेवढाच पुरावा कायम राहणार असं वाटतंय. अशा प्रकारे खोटं बोलून तो अबोल झाला. यापुढे ते आपल्याला राजी व्हावे असा हेतू त्याच्या बोलण्याचा होता. नावाचा पुरावा राहिला म्हटल्यावर तिच्या काळजात धस झालं. मनाची बेचैनी वाढली. तशी घाबऱ्या घुबऱ्या आवाजात ती म्हणाली, काय बी करा, खरंच नाव तेवढं खोडायला लावा. बरं बरं असं म्हणून त्यानं तिचा कल ओळखला. आता हाच पुरावा आपल्याला वेळोवेळी उपयोगात येईल अशी ठाम समजूत करून तो बाजाराचं अंतर कमी करू लागला. आबरूच्या भीतीनं ती जरा मागच उतरून बाजारात शिरली. तिला मिरचीच्या ओळीला बघून संगू म्हणाली, काय ग अक्का, इतक्या घंताड्या दत्ण्याच्या गाडीवर कशाला बसली तीस ग? तिची नजर चांगली नाही बघ. सगळ्या गावभर घिरण्याच्या लढतरी आहेत. मनात भरत तिला तसाच गाडीवर घेतोय आणि तिकडून नेतोया. तेव्हा परत ह्याच्या गाडीवर येऊ नकोस बघ. जरा येळ झाला तर होऊ देत, खरं गाडीनंच यायचं. बरं बाई, इष्टीनंच येऊया. ते नव्ह, सकाळी लवकर आलतीस, मग एवढा वेळ कुठं होतीस ग? अगं बाजारात आल्याबरोबर भावाच्या सासरवाडीचं पाहुणं भेटलं. मग त्यासनी सोडून कशी येणार? त्यांच्यात लगीन घाई चालली या. काहीतरी खरेदी करायची होती. मला बी तिथंच थांबवून घेतली. ती समजी गेली आणि मी आलो. बघ,
तुला सुखरूप बघून लई बरं वाटलं बघ. मिरच्या घे आणि बाजार करून संग संग जाऊया चल. असं म्हणून संगूनं तिला पुढे ढकलली आणि ती दोघी एकमेकीच्या विचारानं बाजार करू लागल्या. दुसऱ्या दिवसापासून ती त्याच्याशी बोलणं बघणं टाळत दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करत होती आणि तो मात्र रजिस्टरमधील नोंदीची आठवण करून देत मनाला येईल तेव्हा तिच्या शरीराचा भोग घेत होता. हळूहळू त्याची बळजबरी गावभर पसरली. याआधी त्याच्या अनेक लढतरी गावाच्या चर्चेचा विषय होताच. काही ना त्याचं वागणं पटत नव्हते तर काही आंबेट चौकीनांना ते बरं वाटत होतं. दत्ताची थोरली पोरगी सावनी लग्नाला आलेली होती. अगदी लहानपणापासूनच ती फॅशनेबल होतीच, शिवाय बापाची फारच लाडकी होती. तिच्या देखण्या रूपावर गावातील अनेक तरुणांचा तिच्यावर डोळा होता. काही जण खुन्नस म्हणून तर काही जण मनापासून तिच्यावर प्रेम करीत होते. कॉलेज संपण्यापूर्वीच शेजारच्या प्रेमने तिच्यासमोर आपल्या प्रेमाचा प्रस्ताव ठेवला होता. काही झालं तरी तिला होकार द्यायला लावायचाच या विचारानं तो साऱ्या खटपटी करत होता. रोज घरी जाऊन भेटणं, दिसेल तिथं बोलणं असं करत तो तिच्याशी जवळीक साधत होता. बापाची आदरयुक्त भीती हीच त्यांच्या दोघांच्यात अडचण ठरत होती. तीच भीती कायमची घालवण्यासाठी दत्ताच्या लढतरीचं आयतं खोलीत त्याला मिळालेलं होतं. एके दिवशी सावनी एकटीच असल्याचे पाहून तो घरात घुसला आणि सकनीची सोडून दत्ताच्या साऱ्या लढतरी तिला सांगून मोकळा झाला. त्याच्या बोलण्यावर विश्वास बसेना म्हणून काही खाचाखोची सांगून त्यानं तिलाच सत्य पडताळायला सांगितलं. थोड्या दिवसातच तिची खात्री पटली. तेव्हापासून तिच्या मनात बापाविषयी तिरस्कार निर्माण झाला. याच तिरस्काराचा फायदा घेत प्रेमने आपला डाव साधून घेतला. सावनी आणि प्रेमचं प्रकरण हळूहळू मुरायला लागलं होतं. लवकरच लग्न करून संसार मांडण्याच्या सावनीचा प्रस्ताव त्याला पटला. लग्नाला दत्ताचा तीव्र विरोध असणार याची त्याला खात्री होतीच, म्हणून दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचं ठरवलं. ठरल्याप्रमाणे प्रेमने सारी तयारी केली आणि दोघेही आपापल्या घरट्यातून बाहेर पडून लग्न करून मोकळे झाले. सावनी गेल्यापासून दत्ता बायाला भिंगरी बांधल्यावानी तिचा मागमूस काढत होता. शेवटी प्रेमनेच आपल्या मित्राकडवी सारी बातमी दत्ताच्या कानावर घातली. पोरीनं माझी आबरू घालवली म्हणून तो फारच दुःखी झाला होता. पोरीच्या विरहानं तो लहान मुलावानी रडत होता. घडला प्रकार घरच्यांना सांगून एक दिवस तो म्हणाला, आजपासून सावनी आपल्यासाठी मेली. इथून पुढं कुणीही तिचं नाव घ्यायचं नाही. एवढं बोलून त्यानं तिचे कपडे पुस्तके यासह तिची दिसेल ती वस्तू पेटवून घरातील तिचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला. 8-10 दिवसांनी रिवाजाप्रमाणे सकनी व प्रेम आले. दत्ताच्या घराशेजारीच प्रेमचं घर असल्यानं पोरीला बघून दत्ताच्या जीवाची कायली कायली होत होती. तरी पण तो काही करू शकत नव्हता. नवीन जोड्याला आशीर्वाद देण्यासाठी गावातील बरीच माणसे प्रेमच्या घरी जमली होती. नवरा नवरी पाया पडत असताना जानूमा प्रेमच्या कानात हळूच म्हणाला, साटलट करून मस्तवाल दत्त्याला चांगलाच धडा शिकेलास. हितनं पुढं तरी तो कुठल्याच बाईच्या वाटेला जायचा नाही. हे ऐकून प्रेम गालातल्या गालात हसत पुढं सरकला. पाठोपाठ येणाऱ्या सावलीला यातलं काहीच कळलं नाही. बाहेर जाता आता संतू जानूमाला म्हणाला, काय का जानूमा, कसलं शालूतनं जोडा मारलास? असंच काहीतरी घडल्यालं. काय घडलं ते तरी सांग की. मागे एकदा बाजाराला जाताना दत्तानं नवऱ्या मुलाच्या चुलतीवर बळजबरी केली ती. तेव्हापासून तिला ती सोडतच नव्हता. नवरा मेलेल्या सकनीबद्दल बोलतोस नव्हे? होय, तिचा काय बी दोष नव्हता. तिला आपल्या गाडीवर बसवून लांब घेऊन गेला आणि तिची आबरू लुटली. तोच राग मनात ठेवून पोरानं तिच्याच पोरीला आपली पट्टराणी करून घरात घेतली. मग भादरानं केलं की नाही साटलट? होय होय म्हणत सावलीवर प्रेम करणारा संजू नाराज होऊन घराकडे चालला होता आणि सारा गाव साठवट प्रकरणाच्या खरपूस समाचारात डुंबून गेला होता. धन्यवाद.